पुढे ओणी अंधनंदन क्षेमालिंगान दिदले. दुर्योधनानं सभा भरवलेली आहे. कृष्ण भगवंताला निरोप पाठविला. सात्यकी बरोबर कृष्ण भगवंत दुर्योधनाच्या सभेमध्ये गेलेले आहेत. कृष्ण भगवंत आलेले बघून दुर्योधनानं कृष्ण भगवंताला आलिंगन दिलेले, क्षमा आलिंगन दिलेले आणि पुढं चर्चेला सुरुवात होती. उत्तमासनी बैसवून उजिला तेव्हा जगजीवन, जो त्रिभुवन सुंदर स्वास्यवदन, त्यासी सुयोधन बोलात. उत्तम प्रकारचं आसन टाकलेले महाराज आणि उत्तम प्रकारची श्रीकृष्ण भगवंताची दुर्योधनानं पूजा केलेली. 16 प्रकारची पूजा आपल्या हिंदू धर्मामध्ये मानल्या जाते. 16 प्रकारची पूजा कृष्ण भगवंताची दुर्योधनानं केलेली आहे. आणि दुर्योधन नंतर गोड शब्दामध्ये, मंजूळ शब्दामध्ये काय बोलतो? म्हणे आज जग जीवना माझ्या ग्रहासी यावे भोजना, परीन मानी यादवराना वेद पुराणा वंद्य जो. कृष्ण भगवंताची पूजा झाली आणि पूजा झाल्यानंतर दुर्योधन म्हणतो, भगवंता श्रीकृष्णा आज माझ्या घरी जेवायला यायचं म्हणला. पण कृष्ण भगवंतानं मान्य केलं नाही महाराज, होकार नाही दिला. वेद पुराणाला जो वंदे का, वेदालाही नाही कळला अंतपार ज्याचा. हो, वेदाला सुद्धा ज्याचा अंतपार कळाला नाही असा श्रीकृष्ण भगवंताला दुर्योधन आमंत्रण देतो जेवण्याचं, पण होकार देत नाही. काय होत आहे का? श्रीकृष्ण म्हणे सुयोधना, आम्ही आलो ज्या कारणा, ते झाली आवीन भोजना, न करू दान सर्वता. हो, श्रीकृष्ण म्हणतात दुर्योधनाला, दुर्योधना ज्या कार्यासाठी आलोत आम्ही, ज्या कामासाठी आम्ही आलेलो आहोत का, ते काम झाल्याशिवाय आम्ही जेवणार नाही. आणि शास्त्र सांगतं महाराज, ज्या कामासाठी आपण गेलोत का, जे कार्य आपण करतो का, ते कार्य झाल्याशिवाय अन्नही घ्यायचं नाही आणि पाणीही घ्यायचं नाही. याला कार्य म्हणतात महाराज. तसे भगवंत म्हणतात ज्या कार्यासाठी आम्ही आलेलो आहोत ते कार्य झाल्याशिवाय आम्ही जेवणार नाहीत. पांडव माझे पंचप्राण, त्यांसी द्वेषी करी जो अनुदीन, त्याच्या ग्रही सहसा भोजन, कल्पांती मज घडे. हे दुर्योधना, मी काय म्हणतो ते ऐक. पांडव माझे पंचप्राण आहेत. पंचप्राण 5 प्राण आहेत महाराज. माणसाच्या देहामध्ये 5 प्राण आहेत. आदान उदान यान अशा प्रकारचे जे काही 5 प्राण आहेत का, माझ्या देहाचे 5 प्राण आहेत पांडव. आणि त्या पांडवाला जो छळील का, त्याच्या घरचं मी अन्न घेत नाही. पंचप्राण आहेत माझे पांडव, आणि त्या पांडवाला जो छळील का, त्याच्या घरचं मी अन्न घेणार नाही, अशा प्रकारे म्हणतात. मदभक्ताचा द्वेष करी, तोची माझा मुख्य वैरी, यासी मी नाना प्रकारी निर्दळीन सुयोधना. हे सुयोधना, दुर्योधना, माझ्या भक्ताचा जे जे छळ करतात का, माझ्या भक्ताला जे जे त्रास देतात का, त्या दुष्ट दुर्जनाचा नाश केल्याशिवाय मी राहत नाही. जेनं आतापर्यंत माझ्या भक्ताला त्रास दिला महाराज, त्याचा नाश केल्याशिवाय मी राहिलेलो नाही आहे. भक्त प्रल्हादाला हिरण्यकशिपानं त्रास दिला महाराज. भक्त प्रल्हादाला हिरण्यकशिपाला त्रास दिला. हिरण्यकशिपाला महाराज अडून मारलं, भगवंतानं अडून मारलं. अशा प्रकारे जेनं माझ्या भक्ताला आतापर्यंत त्रास दिलाय का, त्याला मी मारल्याशिवाय राहणार नाही. अन्नच काय त्याच्या घरचं, अरे मारणार मी. अशा प्रकारे भगवंत त्या ठिकाणी चॅलेंज देऊन बोलतात. विदुराच्या मी आजी निज मंदिरी, भोजन करीन निर्धारी,
ऐसे बोलो कंसारी उठून गेला स्वस्थाना. उठून गेला स्वस्थाना. दुर्योधना, माझे भक्त आहेत का? माझे भक्त तेच मला आवडतात. तू माझा भक्त नाहीयेस. माझ्या भक्ताला तू त्रास देतोस, माझ्या भक्ताची निंदा करतोस, माझ्या भक्ताचा द्वेष करतोस. म्हणून करता तुझ्या घरी मी जेवायला येणार नाही. माझा भक्त विदुर आहे आणि विदुराच्या घरी आज मी निश्चित जेवण्यासाठी जाईल, असं त्या ठिकाणी कृष्ण भगवंत दुर्योधनाला म्हणले आणि विदुराच्या घरी जेवण्यासाठी जातात. मग बोले भीष्म द्रोण येळ जाऊन तेथे प्रार्थित झाले श्रीहरी ते. म्हणती विश्वव्यापका भोजनाते चला मुच्या सदनासी. हो, लगेच त्या ठिकाणी भीष्माचार्य आले, कृपाचार्य आले, द्रोणाचार्य आले आणि ते सुद्धा प्रार्थना करू लागले. हे विश्वव्यापका जनार्दना, हे जगयापका, तुम्ही आमच्या घरी जेवण्यासाठी चला. असं स्तुती किंवा पाचारण केल्यानंतर त्या ठिकाणी कृष्ण भगवंत काय म्हणतात? हरी म्हणे मी येईन भोजना परी समय नवे आना मना. मग त्यांसी घेऊनी आज्ञा स्वसदनासी गमन केले. हो, त्या ठिकाणी सगळ्या जणांना विनंती केली. हो, भीष्माचार्यानं, द्रोणाचार्यानं, कृपाचार्यानं विनंती केली. भगवंतानं सांगितलं मी तुमच्या इथं जेवायला येईल, पण जेवायला यायचा समय नाही आहे. हा समय नाही, टाईम नाही आहे. ज्यावेळेस समय येईल, ज्यावेळेस टाईम येईल का त्यावेळेस तुमच्या इथं निश्चित मी जेवण्यासाठी येईल. जे ठिकाण भगवंतासाठी निर्माण केलं होतं का, ज्या ठिकाणी वस्तीसाठी कृष्ण भगवंताला नेमलेलं ठिकाण होतं त्या ठिकाणाकडं निघून जातात. समय आल्यानंतर निश्चित तुमच्याकडं जेवण्यासाठी येईल म्हणतात आणि आपल्या ठिकाणाला निघून जातात. मग विप्रास्ता मनमोहन विदुर ग्रही करी भोजन. विदुराची भक्ती देखून जगजीवन बाळला. हो, ब्राह्मणासहित जगजीवन आहे महाराज. सगळ्या जगाचं जीवन किंवा मनमोहन, सगळ्या जगाचं मन मोहून टाकणारा भगवंत आहे. त्याच्याकडं बघितलं की प्रत्येक जीवाचं मन मोहून जातं महाराज. असा मनमोहन किंवा जगजीवन ब्राह्मणासहित इजुराच्या घरी चाललेला आहे. आणि इजुराच्या घरी जशी भक्ती का असं प्रेम देवामध्ये राहतं महाराज. इजुराच्या कन्या, दासीपुत्र कन्या इजुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाची. अशा पद्धतीनं असताना दैत्याच्या घरी प्रल्हादाचं संरक्षण केलं महाराज. आणि इदुराचं असताना जे काय प्रेमाचं जेवण आहे ते प्रेमाचं जेवण त्या ठिकाणी कृष्ण भगवंत जेवतात. देव हा प्रेमाचा भुकेला आहे महाराज. इतराला देव भेटत नाही किंवा येत सुद्धा नाही. प्रेमाशिवाय प्रेमच तसं इदूर काकाचं होतं आणि त्यांच्या घरी जेवायला गेला. दुर्योधनाचं प्रेम नव्हतं महाराज. राजा होता, राज अन्न खायला होतं, पण त्याच्यामध्ये प्रेम नव्हतं. म्हणून स्पष्टपणे दुर्योधनाला सांगितलं मी तुझ्या इथं जेवायला येणार नाही, मी इदुराच्या इथं जेवायला जाणार आहे. का? इदुराचं प्रेमच तसं भगवंतावर होतं म्हणून तिथं जाऊन जेवण केलेलं आहे. तुम्ही येते वनी काही हा सर्वता ऐकणार नाही. त्याच्या सवेसी कदाही न जावे तुम्ही श्रीरंगा. हे श्रीरंगा, हे भगवंता, इदूर काका म्हणतात तुम्ही इथं आलाय त्याला सांगण्यासाठी आलाय, त्याला बोध करण्यासाठी आलेला आहे. इथं येऊन त्याला सांगून सुद्धा तो तुमचं ऐकणार नाहीये. पालत्या घागरीवर पाणी महाराज, कितीही वाता तरी तिथे थेंबही जाणार नाही. त्या पद्धतीनं किती दुर्योधनाला सांगण्याचा प्रयत्न केला तरी तो दुर्योधन तुमचं ऐकू शकणार नाही. राजसैन्य पा माझोनी कुमती जगतपते तुझा द्वेष करीती.
त्यांच्या सवे निस्थिती न बोलावे त्वा कदाही. हे भगवंता, हे श्रीकृष्णा, त्या दुर्योधनाला सैन्याचा उन्मत्तपणा निर्माण झाला आहे. 11 अक्षोनी सैन्य महाराज किती 11 अक्षोनी सैन्य, आणि त्याच्यामुळं तो उन्मत्त झालेला आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही कितीही सांगितलं तरी तो ऐकणार नाही. आणि नवे नवे उन्मत्त झालेला माणूस ऐकतच नसतो महाराज. हो, उन्मत्त झालेला माणूस ऐकतच नसतो. उन्मत्त झालेला माणूस ऐकत नसतो. किती सांगण्याचा तुम्ही प्रयत्न जरी केला तरी तो ऐकत नसतो. अशा प्रकारे विदुर काका कृष्ण भगवंताला म्हणतात. मग बोले जग जीवन 4 गोष्टी पाहो सांगून नायकती तरी दुर्जन फळे पावतील शेवटी. कृष्ण भगवंत त्या ठिकाणी आपलं कृष्ण भगवंत विदुर काकाला म्हणतात 4 गोष्टी सांगून बघू. ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर नाही ऐकले त्यांचं ते त्यांना फळ भेटेल महाराज. त्यांचं त्यांना फळ भेटेल. ऐकलं तर ऐकल्याचं फळ भेटेल, नाही ऐकलं नाही ऐकण्याचं सुद्धा त्यांना फळ भेटणार आहे. अशा प्रकारे कृष्ण भगवंत सांगू लागलेले आहेत. असो त्या रजनीत रमानात हॅलो हां, विदुर त्या मलगरी मी रामायणाला आलेलो. असो त्या रजनीत रमानात विदुर ग्रही निद्रा करितासे उषकाली उठोनी समस्त सत्कर्म धर्म आटोपिला. असो त्या ठिकाणी रात्र झालेली महाराज. कृष्ण भगवंत विदुर काकाच्या घरीच झोपलेले आहेत महाराज. सकाळी सूर्य उदय झालेला उजळलेलं आहे. आणि नित्यनेमाचं जे काही कर्म आहे का, नित्यनेमाचं कर्म कृष्ण भगवंतानं सारलेलं आहे.